चला नमस्कार, सगळ्यांनी पटापट जॉईन करायचे आहे. ऑडियो वीडियो क्लियर है? चलो भाई और बहनों आ जाओ जल्दी जल्दी. कौन आया है कौन नहीं आया है? चलो से हाय हेलो, वेयर आर यू ऑल? चला आपण BMC साठी जे आपण आता आदिवासीची पण वॅकन्सी आलेली आहे, यासाठी आपण PYQ सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये जे TCS पॅटर्न आहे, एक्झॅक्टली पॅटर्न जो तलाठी बघा, अकोला तलाठी 2023 आपण प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहे आणि ॲज इट इज प्रश्न तुम्हाला येतील डॅम शुअर. चला नमस्कार सगळ्यांना, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. चला सगळ्यांनी यायचं. आजचा पहिला आपण 1-2 मिनटं वाट पाहू, 1-2 मिनटं पाहू. यस स्वाती पाटील, गुड आफ्टरनून. ओके चला पटापट. आजचा पेपर आहे आपला अकोला तलाठी 2023 TCS पॅटर्न. सेम टू सेम असेच क्वेश्चन तुम्हाला BMCला आणि अधिवेशन ते पण TCS एक्झाम घेतील आणि टेटला सुद्धा हा पॅटर्न 80% फॉलो होईल. चलो हु हॅज कम, से हाय हॅलो टू मी. स्वाती आ गए, स्वाती मॅडम आल्यात. चला सेम ॲज इट इज क्वेश्चन येणार आहेत, जस्ट कीप इन माइंड. ओके चला आजचा पहिला क्वेश्चन घेऊ आपण. येस प्रणाली मॅडम इज देअर, गुड नोन. चला आजचा पहिला प्रश्न घ्या. आता द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. म्हणजे काय, जे सेंटेन्स 4 पार्टमध्ये दिलेलं आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर. म्हणजे काय करायचं आहे, हे काय स्पॉट द एररचं आहे. TCS स्पॉट द एरर ॲज कम्पेअर टू IBPS. TCS पॅटर्न सोपा आहे, लिटिल बिट IBPS हार्ड आहे बरं का, लिटिल बिट हार्ड आहे, याच्यापेक्षा थोडा हार्ड आहे. आता गीता, ओके व्हेरी गुड स्वाती. गीता विथ हर फ्रेंड्स. गीता बघा, गीता तिच्या मित्रांसोबत ट्राईड टू, बघा सिंपल पास्ट टेन्स आला बघा, सिंपल पास्ट टू किक द बॉल्स अवे. म्हणजे तिच्या मित्रांसोबत तिने काय केलं, बॉल दूर फेकायचा प्रयत्न केला. किक म्हणजे काय, लात मारणे. आता बघा सिंपल पास्ट टेन्स हा इथं व म्हणून आला, पण हा जो किक्ड आहे तिथं व म्हणून येतो ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. काय केलं, विशेषण काय केलं तिने, किक द बॉल. ओके सो याच्यामध्ये एरर कशामध्ये, द बॉल अवे, ट्राईड टू किक्ड. आता बघा टू नंतर मी तुम्हाला सांगितलंय, टू नंतर ऑलवेज V1 किंवा V4 येतो. ओके सो इथं हा काय आलेला आहे, V2 किंवा V3 आलेला आहे. येस, कारण की किक्डचा V2 आणि V3 सेम आहे, म्हणून इथं काय येणार आहे, इथं किक्ड नाही येणार, इथं काय जस्ट किक्ड येईल. किक काय येईल, KICK किक. येस करेक्ट आहे. मग गीता विथ हर फ्रेंड्स ट्राय टू किक. एरर कशामध्ये आहे, इथं ऑप्शन 2 मध्ये एरर आहे. इथं किक्ड नाही पाहिजे, किक्ड पाहिजे. ओके ED नको, काय नको, ED नको. जस्ट राईट डाऊन द रूल. टूच्या नंतर वर्बचा बघा रूल आहे, 2च्या नंतर V1 किंवा V4 येतो. ओके टेक नेक्स्ट क्वेश्चन, पुढे घ्या. सॉरी पुढचा क्वेश्चन घ्या. आता ऑन क्लाउड 9 बघा, काय, नवे आसमान में होना. ऑन क्लाउड 9 नवे आसमान में होना, व्हॉट इज मिनिंग ऑफ इट. माझ्या हा TCSचा बघा, वन्स इन ए ब्ल्यू आय, ॲपल ऑफ आय, हे TCS चे IMP बघा, हे हात तर सबसे ज्यादा फिरतोय सगळ्यात जास्त. यस नमस्कार किशोरजी. ऑन क्लाउड 9 काय आहे, नो इंथुजॅस्टिक नाही येणार. आरुष काय येईल, नो ऑन क्लाउड 9 म्हणजे काय, 4 नंबर इज रॉंग ऑप्शन. येस व्हेरी गुड माधुरीजी, करेक्ट माधुरी, व्हेरी गुड. ऑप्शन काय, द ऑन क्लाउड 9 म्हणजे काय, द पर्सन इज व्हेरी हॅपी. द पर्सन इज व्हेरी हॅपी म्हणजे काय, खुश व्यक्ती. काय आहे, खुश व्यक्ती. बघा वेन आय विल गेट अ गव्हर्नमेंट जॉब. बघा वेन आय विल गेट गव्हर्नमेंट जॉब, आय विल बी, बघा आय विल बी ऑन क्लाउड 9. बघा क्लाउड 9 CU कुठ झालं का, CUED. ओके काय, क्लाउड 9. ओके
सो खूप खुश असणे, CLOUD पाहिजे ना. ही स्पेलिंग चुकली, क्लाउडची स्पेलिंग चुकली काय पोरांनो? येस, स्पेलिंग चुकली ना. स्पेलिंग चुकली ना. CLOUD, क्लाउड. कुड नाही, ऑन क्लाउड 9. येस, ऑन क्लाउड 9. कुड म्हणून म्हटलं यार एकच तरी. क्लाउड 9 तर काय ऑन बघा क्लाउड 9 म्हणजे जेव्हा मला जॉब मिळेल तेव्हा मी काय होईल, खूप खुश होईल. करेक्ट आहे की नाही? येस. ओके, टू बी व्हेरी हॅपी. टू बी व्हेरी हॅपी. नेक्स्ट अडमायर. अडमायर म्हणजे काय, त्याचं काय सिनोनिम्स विचारलंय. सिनोनिम्स विचारलंय म्हणजे समानार्थी शब्द. समानार्थी काय, समानार्थी शब्द. आता त्यांनी विचारलंय अडमायर. अडमायर, व्हॉट इज मिनिंग ऑफ अडमायर? ओके, अडमायर म्हणजे काय, प्रशंसा करणे. प्रशंसा करणे, स्तुती करणे, खूप तारीफ करणे. व्हॉट वी से त्याला अडमायर म्हणतो. आपण काय म्हणतो, अडमायर म्हणतो. काय म्हणतो आपण, अडमायर म्हणतो. पटापट सांगा काय येणार आहे त्याचा. आता बघा, डिस्पाइस म्हणजे काय, एखाद्याचा निंदा करणे किंवा तिरस्कार करणे. काय, निंदा करणे किंवा तिरस्कार करणे. आता बघा, सेटल म्हणजे काय, स्थिर होणे. सेटल म्हणजे काय, स्थिर होणे. आणि काय, सेन्स्युअर म्हणजे काय, सुद्धा निंदा करणे किंवा तिरस्कार करणे. निंदा करणे किंवा तिरस्कार करणे. मग अडमायरचे तरी काय सिनोनिम्स विचारलाय बघा. व्हॉट वुड बी द करेक्ट आन्सर? व्हेरी गुड, एक्स्टॉल म्हणजे काय, प्रशंसा करणे. बघा बघा, सासू कधी सुनेला अडमायर करत नाही आणि सून कधी सासू, बघा ट्रिक लक्षात ठेवायची. बघा, सासू कधी सुनेला अडमायर करत नाही. बघा, सासू कधी सुनेला अडमायर करत नाही. काय करत नाही, अडमायर करत नाही. म्हणजे काय, स्तुती करत नाही, अडमायर करत नाही. आणि बघा, आणि बिचारी एखादी सून, एखादी सासू किती पण जीव लावली, काय सून सुद्धा सासूला काय करत नाही, एक्स्टॉल करत नाही. एक्स्टॉल करत नाही. ओके, व्हेरी गुड. प्रेस करणे. एक्स्टॉल म्हणजे काय, प्रेस करणे, तारीफ करणे. ओके, सो करेक्ट आन्सर इज एक्स्टॉल. काय आहे, एक्स्टॉल, प्रेस, अडमायर, स्तुती. ओके, लक्षात ठेवा. अडमायर म्हणजे काय, स्तुति करने, तारीफदारी करने. ओके, चलो, होप सो समझ में आ रहा है. अडमायर. बघा पुन्हा हे स्पॉट द एरर आहे बघा. हॅज एन एरर डॅश डॅश. बघा, रीता अँड गीता, रीता अँड राजा, सॉरी रीता अँड गीता, रीता अँड राजा आर गेटिंग, बघा आर गेट मॅरिड ऑन 20 ऑगस्ट. आपण काय म्हणतो, रीता आणि राजा 20 ऑगस्टला लग्न करत आहेत. याच्यामध्ये एरर कशामध्ये आहे बघा, लक्षात ठेवा. वॉज वेअर, वॉज आणि वेअर जर आला तर जेव्हा याच्यानंतर लक्षात ठेवा V3 किंवा V4 येतो. मग जर सेंटेन्स ऍक्टिव्ह वॉइस मध्ये असेल तर V4, सेंटेन्स जर पॅसिव्ह वॉइस मध्ये असेल तर V3. आणि बघा एम इज आरचा पण तो सेम रूल आहे. एम इज आरचा पण काय येतो, V3 किंवा V4 येतो. सेम ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस रूल आहे. आणि मला सांगा आरच्या नंतर बघा काय येणार याच्यामध्ये, एरर काय आहे, आरच्या नंतर कधीच V1 V2 येत नाही. मग गेट, गेट म्हणजे काय, मिळवणे, प्राप्त करणे किंवा काहीतरी क्रिया होणे. आता व्हॉट वी कॅन से, रीता अँड राजा आर, इथे काय पाहिजे, गेटिंग पाहिजे. काय पाहिजे, गेटिंग, GITTN, गेटिंग. मॅरिड ऑन 20 ऑगस्ट. काय करतायत, रीता अँड राजा 20 ऑगस्टला लग्न करतायत. येस, आर गेटिंग मॅरिड. लिहून घ्या हा रूल आहे. जर तुम्हाला बघा आय वॉज गॉन, बघा आय वॉज गॉन, आय वॉज गॉन देअर, आय वॉज गॉन देअर. बघा आय वॉज गॉन देअर, मी सेंटेन्स देतो. आय वॉज गॉन देअर बाय कार, मी तिकडे कारने गेलो होतो. बघा बाय आला, गॉन आला. येस, म्हणजे वॉज वेअर एम इज आर आलं. यांच्यानंतर येणारा वर्बचा फॉर्म V3 किंवा V4 असेल. जेव्हा सेंटेन्स ऍक्टिव्ह वॉइस मध्ये असेल V4 असेल, जेव्हा सेंटेन्स पॅसिव्ह वॉइस मध्ये असेल V3 असेल. ओके, मग काय येईल याच्यामध्ये, आर गेटिंग मॅरिड. येस, समझ में आ रहा है भाई और बहनों. ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन. हा अकोल्याचा पेपर आहे. अकोला तलाठी पेपर आहे
आणि BMC आदिवासी भरतीला सेम ॲज इट इज क्वेश्चन येतील. ओके, मी लिहून देतो तुम्हाला. आता घ्या काय एक्सप्रेस द पॅसिव्ह वॉइस. बघा पॅसिव्ह वॉइस आला, पॅसिव्ह वॉइस आहे बघा. माय प्रिन्सिपल गेव मी बघा गेव आला बघा. गिव्हचं सेकंड फॉर्म आहे, काय सेकंड फॉर्म आहे. याच्यामध्ये काय बघा जेव्हा सिंपलचा कशामध्ये जातो स्वातीजी, यस किसमें क्या आएगा तुम्हारा फेवरेट बघा. माय प्रिन्सिपल गेव मी अ लॅपटॉप ऑन क्लिअरिंग द मॅथ ऑलिम्पियड एक्झाम. म्हणजे माझ्या जेव्हा मी काय ऑलिम्पियड एक्झाम क्लिअर केली तर मला काय गिफ्ट मिळालं, लॅपटॉप दिलं. मग हा काय सिंपल पास्ट टेन्स आहे बघा. सब्जेक्ट नंतर V2 आहे. याचा रूल काय आहे, सब्जेक्ट जागी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट सब्जेक्ट बाय येतो आणि कंपल्सरी याच्यामध्ये V3 येतो. आता सिंपल जर असला तर कंटिन्युअस मध्ये जातो की नाही आपला. मग आता मला सांगा, येस व्हेरी गुड येतं. हॅव बीन येईल का, नाही येणार, कारण की हे काय पास्टचं आहे, हे कंटिन्यूचा रेफरन्स येणार नाही. आणि माय सब्जेक्ट नंतर कधीच V3 येत नाही, तो टेन्सच बनत नाही. ओके, मग काय I was given a laptop by my principal on clearing the math Olympiad exam. ओके, जमतंय ना. आता मल्टिपल क्वेश्चन सॉल्व करून तुम्हाला यू विल गेट इट मोर. येस, आपल्याकडे 57 बघा 57 तलाठीची 57 क्वेश्चन पेपर्स आहेत. 57 बघा 57 पेपर्स आहेत तलाठीचे. 57 शिफ्ट झालेले आहेत त्याच्या, म्हणजे एका दिवसात 3 शिफ्ट व्हायच्या. तर 57 पेपर आपण घेणार आहे. आजचा आपला पहिला पेपर आहे, आपण श्री गणेशा अकोल्याच्या पेपरने केलेला आहे. ओके, टेक नेक्स्ट क्वेश्चन. आता काय क्वेश्चन टॅग आहे, क्वेश्चन टॅग घ्या. ही इजंट लॅक्टोलाइज लॅक्टोलोज. लॅक्टोलोज म्हणजे कोण सांगेल मला, लॅक्टोलोज म्हणजे काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ लॅक्टोलोज. GT इंटॉलरंट. जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. अकोल्याचा, येस अकोल्याचा आजचा तलाठी अकोला 2023 आहे. ओके, जर सेंटेन्स पॉझिटिव्ह, टेन्स चेंज होत नाही बघा, टेन्स चेंज होत नाही. हा टेन्स चेंज होत नाही. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. ऐकलं का, हा काय होतो आपण, याचा रूल आहे. मग याचा रूल काय आहे, पहिला हेल्पिंग वर्ब येतो, पहिला काय हेल्पिंग, पहिला हेल्पिंग वर्ब येतो नंतर सब्जेक्ट येतो. ऐकलं का, याचा रूल आहे. मग काय येणार आहे, ही इजंट बघा काय आहे, ही इजंट लॅक्टोज इंटॉलरंट. ओके, सो काय तर इज ही काय इज ही. चलो टेक नेक्स्ट क्वेश्चन. आय होप टू स्पॉट बघा, स्पॉट द एरर आहे बघा, स्पॉट द एरर आहे. काय आहे, जर TCS माझ्याकडे हेच पडलं, अकोल्याचा वेगळा पेपर झाला नव्हता माझ्याकडे. हे 1-0 मी बाळा मला ज्या भेटलेल्या आहेत त्याच हिशोबाने घेतलेले आहे मी. अरे तलाठ्याचे पेपर डिस्ट्रिक्ट वाईज होते ना ते. आय होप्ड बघा, आय होप्ड आलं बघा. आय होप म्हणजे काय, सिंपल पास्ट टेन्स आहे. टू स्पॉट बघा, मालथी बिटवीन द क्राऊड. आता क्राऊड आहे बघा, क्राऊड आहे, काय आहे, क्राऊड आहे. आणि आता मालती बघा, मालती म्हणजे काय, 4 लोकांमध्ये आपण म्हणतो बघा. जेव्हा क्राऊड असेल तर मल्टिपल लोक असतील, मल्टिपल लोक असतील, खूप सारे लोक असतील, राईट. देअर वुड बी मोर पीपल, राईट. सो काय असणार इथं, द क्राऊड. आता काय, आय होप टू स्पॉट. स्पॉट म्हणजे काय, सापडणे बघा. स्पॉट जर आला, स्पॉट म्हणजे ठिकाण पण होतो, स्पॉट म्हणजे ठिकाण पण होतो आणि काय होतो, सापडणे पण होतो. येस, आय होप टू स्पॉट मालती. मालती, मालती नाव आहे मुलीचं. बिटवीन द क्राऊड, इथं काय येणार आहे, एरर कशामध्ये येणार आहे, बिटवीन येईल का, काय येईल, क्राऊड मध्ये येईल, अमॉंग येईल का, इनटू येईल. माधुरीजी करेक्ट येणार आहे, काय आहे, अमॉंग, क्राऊड मध्ये. कारण की मल्टिपल, क्राऊड म्हणजे कसं असतं, मल्टिपल लोक असतात ना, म्हणजे खूप सारे लोक असतात ना. क्राऊड म्हणजे काय, आपण म्हणतो बाबा 20-25 लोक आहेत, मग 20-25 क्राऊड म्हणजे काय, 2-4 लोकांना आपण क्राऊड म्हणतो का, नाही. जर मोर दॅन 10 पीपल असतील, आपण ती गर्दी कसली आहे, आपण काय म्हणतो, ही गर्दी कसली आहे. येस, मग इथं काय येईल,
बिटवीन येणार अमॉंग येईल, काय येईल अमॉंग, म्हणून एरर कशामध्ये आहे, सेकंड मध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा काय, ओके स्पेलिंग एरर आहे का बघा. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स, सिलेक्ट द ऑप्शन डज नॉट कंटेन स्पेलिंग एरर. स्पेलिंग एरर नाही पाहिजे, काय पाहिजे, दे शुड नॉट बी स्पेलिंग एरर, दे शुड नॉट बी स्पेलिंग एरर. पोरांनो मी कूलर लावून पाहू का, जर आवाज आला तर मला सांगा तुम्ही, कारण की खूप गरमी होते, मी कूलर बंद करेल. ओके सांगा, मी बंद करेल. आता बघा काय म्हटले, एररलेस. बघा आता मिशन, मिशन म्हणजे काय, एम आय स्पेलिंग आहे MISSION मिशन. आता बघा इथं स्पेलिंग चुकलेली आहे, मग त्यांनी काय म्हटलंय की स्पेलिंग, आता बघा काय कुठे कुठे बघा स्पेलिंग दिलेली आहे, मग काय आता त्यांनी दिलेलं आहे अटेंड. आता बघा अटेम्प्ट, याच्यामध्ये अटेंड पाहिजे बघा, ATTEND अटेंड पाहिजे, आलं का. ओके ठीक आहे, केलं बंद. अटेम्प्ट पाहिजे, अटेम्प्ट पण येतं, अटेंड आणि अटेम्प्ट, ओके अटेम्प्ट पण येतं, आलं का. अटेंड म्हणजे हजरच नाही. मग आता हा, आता बघा याच्यामध्ये काय एरर आहे, कशामध्ये, अटेम्प्ट मध्ये एरर आहे. त्याने आता सरफेस, SURFACE सरफेस, आलं का सरफेस. सरफेसची स्पेलिंग त्याच्यामध्ये चुकीची आहे. मी तुम्हाला बघा आता विल, आता काय, आणि मिशन बघा, मिशनची स्पेलिंग MISSION मिशन, सर्व रॉंग आहेत, नाहीये 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 नाहीये. आता एररलेस त्याने काय म्हटलं, कंटेन बघा, विल बी लॉन्च ऑन 3rd day 14th वेअर इन, जसे की बघा विल बी लॉन्च, विल बी नंतर V3 पण येतो, V4 पण येतो, याच्यामध्ये एरर नाही. विल बी लॉन्च ऑन 3rd day बघा, त्याने DAY बघा, DAY असं शॉर्ट फॉर्मला DAY, 3rd day 14, आपण तिसऱ्या दिवशी 10ला. सो वेअर इन येतं, येतं वेअर इन येतं, जसे की आपण वेअर इन म्हणतो ना, जसे की. येस. सो एरर कशामध्ये नाहीये, 3 मध्ये नाहीये बघा. काय कुड नॉट बघा, काय आहे डज नॉट, डज नॉट कंटेन स्पेलिंग एरर, डज नॉट कंटेन स्पेलिंग एरर. पुढचा क्वेश्चन घ्या. आता शी फेल्ट बघा, शी फेल्ट हर लिफ्ट बघा, हर लिफ्ट अप ओके बाय द वाइंड अँड थ्रोन टू दी ग्राउंड. बघा याच्यामध्ये काय येणार आहे, तिला जाणवलं, तिला जाणवलं बघा. आपण म्हणतो विंड म्हणजे काय, विंड म्हणजे हवा, आलं का. अँड थ्रोवन, थ्रो कशामध्ये एरर आहे, शी फेल्ट काय, याच्यामध्ये एरर काय, येस टू दी ग्राउंड, टू दी ग्राउंड काय येणार आहे, टू दी ग्राउंड येईल का, तिला असं काय ऑन द ग्राउंड का इन द ग्राउंड आलं पाहिजे, काय येईल याच्यामध्ये, व्हेरी गुड. काय एरर येईल बाळांनो, येस थ्रीव, व्हेरी गुड. टू दी ग्राउंड पण करेक्ट आहे, पण काय फॉर्म चुकला, थ्रो THEW थ्रो पाहिजे, कारण की काय येस ऑन द ग्राउंड पण येतं, थ्री ऍक्च्युली तिथं टू दी ग्राउंड, ग्राउंडला, ते पण बरोबर आहे, चुकलेलं नाहीये. पण तिथं वर्ब चुकलेला आहे, थ्रोवन. वर्बचे फॉर्म काय असतात, युजली 5 फॉर्म असतात. मग बघा जर मी काय म्हटलं, कधीच डिरेक्टली बघा हेल्पिंग वर्ब शिवाय V4 आणि V3 येत नाही, कुठल्याच हेल्पिंग वर्ब शिवाय. येस, मग काय पाहिजे, थ्रो पाहिजे. मग एरर कशामध्ये, 1 मध्ये आहे. एरर कशामध्ये, 1 मध्ये आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. आर्टिकल आहे बघा, आर्टिकल ओके. हा साऊंडचा क्वेश्चन बघा, साऊंड जसा उच्चार होतो, प्रोनाउन्सिएशन साऊंडचा आहे बघा. डॅश युरोपियन टुरिस्ट स्टे ॲट माय हाऊस इन काशी, करेक्ट आहे बघा. AEIOU, AEIOU हे काय आहेत, वॉवेल्स आहेत, वॉवेल्स आहेत. मग साऊंड काही बघा, साऊंडचा पण याचा रूल आहे, आणि बाकी सगळे कॉन्सोनंट आहेत. नाही 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 राजू, राजू नाही, युरोपियन साऊंडचं बघा, युरोपियन. हा आता घ्या युरोपियन आणि अम्ब्रेला, एक बघा. आता बघा एक साऊंड बघा, आता तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, हे बघा एक आणि युरोपियन. बघा युरोपियन म्हणताना तुमची जीभला टर्न पडत नाही बघा,
ताण पडत नाही. पण एग बघा, एग म्हणून पहा, हे साऊंडचा हे रूल आहे. जर तुम्हाला कन्फ्युजन झालं बघा, युरोपियन साऊंड होत नाही आणि एग जीभेला ताण पडला का, येस, म्हणून तिथे काय येईल, अ युरोपियन. काय येईल, अ युरोपियन टुरिस्ट स्टे ॲट माय होम इन काशी. ओके, टेक नेक्स्ट क्वेश्चन. सेम आहे. काय इनकरेक्टली स्पेलिंग बघा, इनकरेक्टली स्पेलिंग बघा. ॲथलेटिक, ॲपिरन्स, अक्नॉलेज आणि प्रोफिशियन्सी. बघा, प्रोफिशियन्सी म्हणजे काय, क्षमता. प्रोफिशियन्सी म्हटलं तर क्षमता. ओके, हा शब्द वेगळा आहे. सर नाही, द नाही येऊ शकत आरुष. द युरोपियन ऑफ आपण म्हणतो, द युरोपियन ऑफ नाही येत. युरोपियनच्या समोर द येत नाही. काय स्पेलिंग आहे, ॲथलेटिकची स्पेलिंग काय आहे, येस, ATHLE. ओके, इथं ई आहे का, ई आहे की नाही आहे, नो. द युरोपियन आरोप तसं येत नाही बा, येत नाही. येस, आता तुमचं जेव्हा नागरिकत्व असेल, मी आर्टिकल्स पण घेणार आहे, आर्टिकल्स पण शिकवणार आहे. पण तुम्हाला सर आम्हाला येतं काही टॉपिक शिकायला गेलं का आम्हाला रिव्हिजन पाहिजे, तुमचा जो ॲटिट्यूड असतो म्हणून मी टॉपिक घेत नाहीये. दॅट्स वाय आय एम टेकिंग. तुम्हाला रूल्स बघा, इनकम्प्लीट, येस करेक्ट आहे. काय करायचं आहे, ई काढून टाकायचं आहे ना. ॲथलेटिक, येस. मग कशामध्ये इनकरेक्टली स्पेल्ड, चुकीची स्पेलिंग, ॲथलेटिक, येस. पुढे घ्या. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. फ्रेज आहे काय, ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे एव्हरीथिंग टेस्ट गुड वेन यू आर हंग्री. याचा अर्थ काय होतो, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. ओके, एव्हरीथिंग टेस्ट गुड वेन यू आर हंग्री बट हॅव नथिंग टू डू इट. ओके, नो. एव्हरी पर्सन can have a lucky days and favorable outcomes. Okay, नंतर family relations are always stronger than our relations. Once you lose sight of thing you can forget it's all together. काय ना रे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे काय, व्हेरी गुड. संकेत, प्राणिली, स्वाती, माधुरी करेक्ट आहे. ही बघा काय आहे, याचा अर्थ होतो ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे काय, एव्हरी पर्सन कॅन हॅव अ लकी डेज अँड फेवरेबल आउटकम्स. मग लोक काय म्हणतात बघा, ब्लड म्हणजे काय, रक्त, थिकर म्हणजे जाड, आणि काय, पाणी म्हणजे काय, रक्त पाण्यापेक्षा जाड असू शकतं. गुगलमध्ये तसा तुम्ही मारलात, इफ यू ट्रान्सलेट, त्याचा अर्थ काय होतो, एव्हरी पर्सन कॅन हॅव अ लकी डेज अँड फेवरेबल आउटकम्स. ओके, येस डी एम, व्हेरी गुड. इफ यू वॉन्ट टू टेक अ स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या, हे येऊ शकतं बरं का. मी तुम्हाला फक्त अँटो, सिनो, इडियम्स अँड फ्रेजेस सांगतो की क्वेश्चन सांगत नाही, घेऊ नका म्हणून. बघा आता एक्झिक्यूट बघा, आता काय, द आर्ट वर्क शो केस्ड एक्झिक्यूट क्राफ्टमॅनशिप. आता याचा अर्थ काय होतो, पटापट घ्या. यस, 3 आहे ना. आता काय म्हणतो आपण, एक्झिक्यूट म्हणजे काय, एकदम भारी, उत्कृष्ट. एक्झिक्यूट म्हणजे काय, एकदम भारी, उत्कृष्ट. बघा, उत्कृष्ट, शानदार. आता काय येणार आपल्याला, त्याचा काय विचारलं त्यांनी. आता बघा, अनरिफाईन म्हणजे काय, अपरिपूर्ण म्हणजे ते पकलेलं नाहीये, अपूर्ण, अपूर्ण म्हणतो आपण, अपूर्ण. आणि स्प्लेंडिड बघा, क्लमझी म्हणजे काय, आळशी, किंवा आपण असं म्हणतो ना त्याला काही निगेटिव्ह आहे, आळशी वगैरे, किंवा आपण अनाडी, अनाडी म्हणतो त्याला, आळशी, अनाडी. आता बघा, आणि स्प्लेंडिड म्हणजे काय, शानदार. स्प्लेंडिड म्हणजे काय, शानदार, उत्कृष्ट. आणि मेडिकोरचा अर्थ आला तर काय येणार आहे सांगा बरं का तुम्ही. मेडिकोरचा अर्थ काय येणार आहे, सामान्य, कॉमन. मेडिकोर जर म्हटला ना, सामान्य येतो, सामान्य. मग आता मला सांगा, त्याने विचारलंय, सिनॉनिम्स विचारलाय, सो ऑप्शन काय येईल, मेडिकोर येईल. अरे बाळांनो, एक्झिक्यूट म्हणजे उत्कृष्ट. मग आता स्प्लेंडिड म्हणजे, आता बघा माझी नेहमी कमेंट्स, ओ इट वॉज स्प्लेंडिड. स्प्लेंडिड म्हणजे शानदार, उत्कृष्ट. लिहून दिलं तुम्हाला बघा,
अनरिफाईन म्हणजे काय, अपूर्ण न पकलेला. एक्झिक्यूट म्हणजे काय, उत्कृष्ट, बेस्ट ऑफ बेस्ट. आणि क्लमझी म्हणजे काय, अनाडी किंवा आपण म्हणतो लेझी त्या टाईपमध्ये बघा. स्प्लेंडेड म्हणजे शानदार किंवा उत्कृष्ट. मग ऑप्शन काय येईल तुम्हाला, मेडिकल म्हणजे कॉमन. आता त्यांनी काय विचारलंय, समानार्थी विचारलंय बघा. जर त्यांनी अँटोनम्स विचारला असता तर मेडिकोर आला असता, करेक्ट आहे. जर त्यांनी अँटोनम्स विचारला असता तर तो आला असता बाळांनो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रंबल. ग्रंबलचा काय, आज बघा सगळे ग्रंबल विचारले. ग्रंबलचा अर्थ काय होतो? ग्रंबल म्हणजे काय, बडबड करणे. बडबड करणे, बडबड करणे. आलं का? त्यांनी काय विचारले, येस, याच्यामध्ये काय येईल बघा. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, कौतुक करणे. आपण कौतुक करणे, कौतुक करणे पण आपण कॉम्प्लिमेंट, आय गॉट कॉम्प्लिमेंट फ्रॉम, कौतुक टाईप मध्ये कौतुक, स्तुती. इनकरेज म्हणजे काय, मोटिवेट करणे, समोरच्याला प्रोत्साहित करणे. मला माझं मराठी थोडं चांगले बघा. आणि बघा ड्रेड म्हणजे काय, द ड्रेड म्हणजे रिकामा वगैरे काय येईल, हिचा आन्सर काय येईल. ड्रेड म्हणजे रिकामा पण येतो किंवा निगेटिव्ह पण येतो, आपण त्याला धाक पण होऊ शकतो. ड्रेड म्हणजे धाक पण येतो, एखाद्या प्रकारची भीती पण येते. ओके, आता कंप्लेंट काय येईल, काय येईल याच्यामध्ये, कौतुक येईल का, कंप्लेंट येईल का, बडबड येईल. हो बरोबर आहे. आता बघा कंप्लेंट तक्रार थोडी येणार, तक्रार कुठे येणार आहे, तक्रार येईल का. कंप्लेंट म्हणजे काय, तक्रार करणे. प्रणाली, नो, बडबड करणे. आता बघा ड्रेड, ही वॉज ड्रेडिंग. मी काय सांगतो मला, इंग्लिशमध्ये एका शब्दाचे बघा ड्रेडचा अर्थ सुद्धा काय होतो, एका शब्दाचे 5 ते 7 अर्थ आहेत. आपल्याला ऍक्च्युली युजली एकच माहिती असतो. लेट मी ओपन द विंडो बिकॉज आय एम स्वेटिंग ॲज वेल एज बॉइलिंग ऑल्सो. सो काय येईल, ड्रेड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, पॅसिवाइज आहे. पॅसिवाइज बघा, ऍक्टिवाइजचा पॅसिवाइज करायचं आहे. आता तुम्ही बघितलं कधी, इफ यू ऑब्झर्व दॅट, आता मी माझा आय थिंक 10व 15व 10 मिनिमम सेशन झाले असतील. हा ना प्रणाली मॅडम, AC लावू आपण. सध्या आपली सुरुवात आहे, स्टार्टअप आहे. आणि सध्या कसं आहे, घरून भाकरी खाणं चालू आहे आणि शेजारच्या, गावच्या, मामाच्या, मामीच्या, चुलत्याच्या सगळ्यांच्या बकऱ्या वळणं चालू आहे. ओके, सो लावू AC. तुमचा जर कृपा असली प्रणाली मॅडम तर डेफिनेटली आपण AC लावू. समवन हॅड रिपोर्टेड. ओके, जर आलं तर परफेक्ट आपण कंटिन्युअस मध्ये जातो. तुम्ही फक्त नोकरी लागा यार, तुम्हाला इतना तो कर सकते ना, मोठी गोष्ट नाही आहे बघा. आणि आय एम द सन ऑफ फार्मर. बघा, आय एम द सन ऑफ फार्मर, शेतकऱ्याचा मुलगा आहे. आपल्याकडे सगळे ऑलमोस्ट शेतकऱ्याची मुलं आहेत. आम्ही शेतीत काम करतो. यू वोंट बिलीव्ह, आता दिवाळीमध्ये घरी जाईल तर शेती वाट पाहिल. म्हणजे एवढं काही वाटत नाही, फक्त थोडंफार सफोकेशन झाल्यासारखं होतं. शेतकऱ्याचा मुलगा आहे. इवन दो आता सुद्धा मी जर घरी गेलो तर आम्ही व्हॉट वी से, शेण सुद्धा टाकतो मी, ताण घ्यायचं नाही. बघा, समवन हॅड रिपोर्टेड काय येईल, काय येईल. आता पॅसिवाइज करायचं आहे ना, मग हॅड सिंपलचा कंटिन्युअस मध्ये जातो, कंटिन्युअसचा परफेक्ट कंटिन्युअस मध्ये जातो. आणि परफेक्ट कंटिन्युअसचा काय जातो, बीइंग लागतो ना कुठले यायला. येस, मग काय येणार आहे, हॅड. हाड कुठे, हाडबिन, हाडबिन. आता हॅज येईल का बाळांनो, हॅज तर येणारच नाहीये, डायरेक्ट हा कशामध्ये जाईल. आता हॅड कसं काय येईल, डायरेक्टली काय होतो, टेन्स चेंज होतो ना. मग काय, द थेफ्ट हॅड बीन रिपोर्टेड टू दी पोलीस. थेफ्ट म्हणजे काय, ओके, समजलं का रे बाळांनो, समजलं का. हॅड बीन येईल. येस येस, प्राऊड टू बी सन ऑफ फार्मर म्हणजे गर्व आहे मला पण शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा. ओके, आणि स्पेशली विदर्भातले, आम्ही विदर्भातले बरं का, कोरडवाले. दे लिव्ह डॅश. बघा, दे लिव्ह डॅश द मेन रोड, सो देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक गोइंग ऑन. आपण ते त्या रोडला राहतात. बघा, मेन रोड, ते मेन रोडला राहतात तर काय, सो देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक गोइंग पास्ट. मग तिथे काय ट्रॅफिक आहे, काय येणार तिथं, व्हेरी गुड. दे लिव्ह, आपण म्हणतो दे लिव्ह ऑन शिको रोड. व्हेरी गुड.
त्यांनी काय म्हटलं मेन रोड, आपण तो 7 हिल रोड, ऑन द 7 हिल रोड, ऑन द शिवाजी रोड, लाईक दिस. सो आपण काय वापरतो, येस ऑन द मेन रोड. थ्रू नसतं, ओव्हर नसतं, ॲट नाही आहेत. चला पुढचा क्वेश्चन घ्या. द मिस्ट वॉज सो थिक, ओके, इट वॉज लाईक वॉकिंग क्लाउड, डॅश. आता मला सांगायचं समज, आता बघा, आता मिस्ट म्हणजे काय, आता मिस्ट एक कॉम्बिनेशन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये धुकं पण असतात आणि पाऊस पण असतो, धुकं प्लस पाऊस, मिस्ट. आता आपण, तुम्ही जर हिल स्टेशनला गेलात तर पाऊस पण पडतो, धुकं पण येतात, त्याला मिस्ट म्हणतात. द मिस्ट वॉज सो थिक, म्हणजे जाड होतं, जो ती धुराचा पावसाचा कॉम्बिनेशन, त्याला काय म्हणतात, मिस्ट म्हणतात. इट वॉज लाईक वॉकिंग, म्हणजे आपल्याला कसं वाटतं, असं वाटतं आम्ही ढगातून चाललोय. व्हेरी गुड आरुष. थ्रू च्या आरपार, अक्रॉस येणार नाही, अक्रॉस येत नाही, विथ पण येत नाही, विथ म्हणजे सोबत, आणि अलॉंग विथ येतं, आणि अक्रॉस म्हणजे च्या पार. मग काय आहे, येस, म्हणजे धुकं प्लस पावसाचं कॉम्बिनेशन असतं. तुम्ही हिल स्टेशनला गेलात बघा, पाऊस पण पडतो आणि धुकं पण येतात, धुई, त्याला विदर्भात धुई म्हणतात, धुई. मग काय येतं, थ्रू. द मिस्ट सो थिक इट वॉज लाईक डॅश, थ्रू. करेक्ट आहे. एक नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता त्यांनी काय म्हटलंय, पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन. ओके, हे अंडरलाईन केलेलं आहे. वन ऑफ देम, दोघीपैकी एक काय, कंटेन्स अँड एरर, द अंडरलाईन पार्ट्स डॅश आहे. बघा त्यांचं काय म्हणणं आहे, बाकी सेंटेन्स करेक्ट आहे, जे अंडरलाईन केलं त्याच्यामध्ये बघा, सॅम्युअल नेम ऑफ द ख्रिश्चन पर्सन, सॅम्युअल हॅज टीचिंग, बाकी पाहिजे नाही, जॉईनिंग दिस इन्स्टिट्यूशन. काय एकदम टेन्स एरर आहे, मी तुम्हाला रोज सांगतो, हॅज, हॅव, हॅड. आता काय, एखादी बघा, द सिन्स बघा काय, त्यांनी 10 वर्षापासून टीचिंग करतोय, सॅम्युअल डॅश हिअर सेल्फ तेजर, ही हॅड बीन टीचिंग एक्सपिरियन्स ऑफ 12 इयर्स, त्याच्याकडे 12 वर्षाचा टेक्स्ट अनुभव होता ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग. जेव्हा त्याने बघा, तो काय करतो, ह्या सॅम्युअल इथे 10 वर्षापासून काम करतो, आणि जेव्हा त्याने हे इन्स्टिट्यूशन जॉईन केलं होतं त्याच्यावर तेव्हा 12 वर्षाचा अनुभव आहे, म्हणजे आजच्या प्रेझेंटमध्ये त्याच्याकडे 22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. येस, मग त्यांचं काय, एखादी क्रिया भूतकाळात चालू झाली आणि प्रेझेंटमध्ये सुद्धा चालू आहे. बघा एखादी, बघा त्याने काय केलं, आज त्याने इन्स्टिट्यूशन, आज तो जॉईन आहे, सध्या ही टीचिंग करतोय, आणि जेव्हा त्याने जॉईन केलं त्याच्याकडे 12 वर्षाचा अनुभव होता. मग आता एखादी क्रिया भूतकाळात चालू झाली आहे आणि प्रेझेंटमध्ये सुद्धा चालू आहे, आपण तेव्हा कोणता टेन्स वापरतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता सॅम्युअल हॅज बीन टीचिंग पाहिजे, हॅज बीन टीचिंग, TACHING, टीचिंग. ओके, करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, काय रेक्टिफाईज. ओके चला, सुधा ऑलवेज हॅज डिस. बघा सुधा डॅश, सुधा काय करते नेहमी, सुधा नेहमी काय करते, चॉकलेट्स अमॉंग हर क्लासमेट्स ऑन हर बर्थडे. आपण सुधा तिच्या बर्थडेला काय करते, प्रत्येक बर्थडेला तिच्या मित्रांमध्ये चॉकलेट वाटते किंवा मित्रांना चॉकलेट वाटते. बघा काय आहे, डिस्ट्रीब्यूट. ओके, एरर कशामध्ये, व्हेरी गुड प्रतीक्षा, माधुरीजी. चला बाळांनो, 2 मिनिटं कूलर लावू करे पोरांनो, 1च मिनिट, नंतर बंद करतो. अच्छे दिन तो नहीं. काय येतं, सुधा बघा, जर हा वर्ब आलेला आहे, ऍक्च्युली याच्यामध्ये एरर सांगतो मी तुम्हाला, जर ती नेहमी वाटते म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. जर माहिती का, सुद्धा ऑलवेज हॅज नाही पाहिजे, डिस्ट्रीब्यूट्स पाहिजे. सुद्धा ऑलवेज जर आलं, डिस्ट्रीब्यूट बघा इथे स्पेलिंग एरर दिलेली आहे, त्याने डिस्ट्रीब्यूट पाहिजे, काय पाहिजे, डिस्ट्रीब्यूट्स पाहिजे. ती नेहमी करते ना, तिच्या मित्रांना काय करते, तिच्या बर्थडेच्या दिवशी ती काय करते, बर्थडेला तिच्या मित्रांना चॉकलेट वाटते. मग काय, सुद्धा ऑलवेज डिस्ट्रीब्यूट्स पाहिजे, काय पाहिजे, डिस्ट्रीब्यूट्स पाहिजे. ओके, सो एरर कशामध्ये, सुद्धा याच्यामध्ये. इथं फर्स्ट आहे बघा, इथं फर्स्ट आहे, इथं फोर्थ आहे. TCS ची एक स्ट्रॅटेजी आहे, जर आबीबीएस ला गेला तर तुम्ही हे सेंटेन्स तुम्हाला सिक्वेन्स वाईज दिसतील, पण TCS ला तसं नाही, ते शफल करतात.
ओके. चला पुढचा क्वेश्चन घ्या. दे लेफ्ट फॉर द साऊथर्न इंडिया टूर यस्टरडे. ओके, क्वेश्चन टॅग तुमचा फेवरेट टॉपिक घ्या, क्वेश्चन टॅग. चला, दे लेफ्ट फॉर द साऊथर्न इंडिया टूर यस्टरडे. बघा काय टेन्स चेंज होत नाही. लेफ्ट, दे लेफ्ट सिंपल पास्ट टेन्स आहे. निगेटिव्ह घ्यायचंय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह करायचं आहे ना. मग काय येणार आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड संकेत, आरुष. मग काय येतं? टेन्स चेंज होत नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऐकलं का? टेस्ट केले काल. मग काय येईल? डेंट दे, डेंट दे, डेंट दे. ओके, येस, डेंट दे. चला पुढचं घ्या. ओके, सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. बघा, हॅवंट सीन एनिथिंग ऑफ ब्रायन फॉर वाईल. बघा म्हणजे काय, मी खूप वेळापासून काय, ब्रायन, ब्रायन इज द नेम ऑफ पर्सन. बघा, हॅवंट सीन एनिथिंग ऑफ ब्रायन फॉर वाईल. इथं काय सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. मी खूप वेळापासून ब्रायनला भेटलो नाही किंवा पाहिलं नाहीये. मग काय म्हणणं आहे? नो, ही इज बीन वर्किंग. ही काय येईल? ही इज बीन वर्किंग. आता याला काय, हा कशाचा? पंक्च्युएशनचा आहे. पंक्च्युएशनचा ऑप्शन आहे, पंक्च्युएशनचा आहे, पंक्च्युएशनचा आहे. मग नो ही इज बीन, बघा वर्किंग. आता बघा काय काय, बघा इथं नो डायरेक्ट आहे. बघा इथं काय दिलेलं आहे, काय येणार याच्यामध्ये? नो ही इज बीन वर्किंग इन जर्मनी, नो ही इज बीन वर्किंग इन जर्मनी. सगळं सेमच आहे. काय सेमच? बघा नो 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 सेम आहे. मग प्रॉब्लेम कशामध्ये आहे? आता बघा नो, आपण नो नो बघा ॲपोस्ट्रॉफी. यस, तुम्ही बघितलं का? ज्यावेळेस आपण हा कॉमा वापरतो, राईटलं का? ॲपोस्ट्री वापरतो. नो, बघा ॲपोस्ट्री कुठे कुठे आलेलं आहे? ज्यावेळेस आपण नो वापरतो, नो नो नो. मग आता इथं काय आहे? कॉमा पण येतो आणि इथं नाहीये म्हणून हा पण कटला. आता आला का? आता पुढे काय येतो? ही इज बीन वर्किंग डॅश डॅश. आता काय? ही इज बीन. आता कोणतं करेक्ट आहे कोणतं रॉंग आहे? आता हिच्यामध्ये पण आहे. दोन मध्ये काय प्रॉब्लेम? नो ही इज बीन, बघा सेम आहे. कॉमा पण इथं कॉमा आहे का? इथं कॉमा नाहीये, इथं कॉमा नाहीये म्हणून काय आहे? दोन नाहीये. येस, म्हणजे काय? फोर्थ आहे. पुढे घ्या. पंक्च्युएशन आलंय. द मीटिंग वॉज हेल्ड ऑन. बघा द मीटिंग वॉज हेल्ड ऑन डॅश डॅश. पंक्च्युएशन पाहिजे. पंक्च्युएशन दोन क्वेश्चन फिक्स आहेत. द मीटिंग वॉज हेल्ड ऑन वेनसडे जुलै 11/22. काय येणार आहे? पंक्च्युएशन आहे. द मीटिंग वॉज हेल्ड. बघा मीटिंग, बघा द मीटिंग वॉज हेल्ड कुठे येणार आहे? डॅश डॅश. इथं येईल का? दोन सेंटेन्स आहेत ना ते, दोन सेंटेन्सचं कॉम्बिनेशन आहे. डॅश डॅश. बघा द मीटिंग वॉज हेल्ड ऑन. बघा मीटिंग कधी होती? बुधवारी होती. कधी होती? 11 जुलै 2022 होती. मग कुठे येणार आहे पंक्च्युएशन? सांगा मला. येस, हा एक टॉपिक असतो, याला केव्हा वापरायचा काय तो पण शिकू आपण. आता ही घ्या. ही रॅन. बघा ही रॅन स्लोली डॅश डॅश. आता लेझरली म्हणजे काय? सावकाश, हळूहळू, सावकाश. आणि याचा पण काय आहे? हळूहळू, हळू हळू. आता बघा फ्रॅनेटिकली म्हणजे काय? घाई घाईमध्ये. बघा घाई घाईत, घाई घाईत, घाई घाईत. आणि रिलेक्टिव्हली म्हणजे काय? एकदम निवांत, एकदम निवांत. बघा आणि इच्छा नसलेला. आता बघा इच्छा नसलेला किंवा निवांत आपण म्हणतो ना, रिलेक्टंटली निवांत. आता मला सांगा ही रॅन. बघा त्याला बस, त्याला ट्रेन पकडायची होती. ही रॅन टू डॅश टू कॅच द ट्रेन. काय चिल मध्ये? हिच्यामध्ये काय येईल? लेझरली म्हणजे सावकाश गेला, स्लोली म्हणजे हळूहळू गेला, फ्रँटिकली म्हणजे घाई घाई गेला, आणि रिलेक्टिव्हली निवांत. येऊ दे साला, ट्रेन जाऊ दे, झोपतो 2 घंटे. आणि जी वेळ कसं आहे, त्याला ट्रेन पकडायची होती ना, मग काय? स्लोली काय येईल? येस, फ्रँटिकली म्हणजे काय? घाई घाई पळायला. बघा फ्रँटिकली. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ग्रीश कॅन प्ले
फ्लुइड म्हणजे काय? फ्लूट म्हणजे काय? बासरीवाले बासरी. फ्लूट म्हणजे काय? बासरी. फ्लुएट नाही, फ्लूट. ग्रीश कॅन प्ले, याच्यामध्ये काय येईल? सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. दिस इज सेकंड लास्ट क्वेश्चन. ग्रीश कॅन प्ले डॅश फ्लूट. द काय येईल? अ फ्लूट का द फ्लूट? बरोबर सांगा मला तुम्ही. आपण म्हणतो ना जोर देऊ बघा, तो बासरी वाजू शकतो. दो बघा त्यांनी कॉमन अ फ्लूट नाही म्हणलं, तो बासरी वाजू शकतो. त्यांनी जोर दिलेला आहे, आपण म्हणतो तो वाजू शकतो. सामान्य नामावर जोर देऊन बोलण्यासाठी सुद्धा द हा आर्टिकल्स वापरला जातो. रूल आहे आर्टिकल्सचा. अ फ्लूट. ग्रीश कॅन प्ले, बघा ग्रीश कॅन ऑल्सो प्ले. इथं काय त्यांनी म्हटलंय द येईल, द येईल, त येतं सामान्य तो. ते पण बघा, ही कॅन ऑल्सो प्ले द ड्रम. ही कॅन ऑल्सो प्ले द ड्रम. आपण तो ही कॅन ऑल्सो बघा, ही कॅन ऑल्सो ड्राईव्ह द कार. ही कॅन ड्राईव्ह, ही कॅन बघा, ही कॅन ड्राईव्ह द कार. सामान्य नामावर जोर देण्यासाठी सुद्धा द रूल्स आहेत. द आर्टिकलचे 24 रूल आहे. ज्या ठिकाणी द आर्टिकल्स वापरले 7 असे रूल्स वापरले जात नाही. ओके, जस्ट कीप इन माइंड. सो द येईल. पुढे घ्या. अप्रोप्रिएट. ओके, प्रोवर्ब आहे, प्रोवर्ब मनी. आता द प्रूफ ऑफ पुडिंग इज इन द ईटिंग. पुडिंग म्हणजे काय? खीर. जर पुडिंग म्हटलं ना खीर, काय? द प्रूफ ऑफ पुडिंग इज इन द ईटिंग म्हणजे काय? पुडिंग इज द बेस्ट डेझर्ट, नाही येणार. म्हणजे खीर आहे काय बेस्ट डेझर्ट आहे? नाही येणार. द प्रिपरेशन ऑफ द पुडिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन टेस्ट. म्हणजे त्याला बघ काय आहे, प्रिपरेशन खाण्यापेक्षा पण टेस्टपेक्षा पण काय प्रिपरेशन मध्ये नाही येणार. टेस्ट ऑफ द काय येईल? हा पण येत नाही. एकदम इझी आहे ना. द टेस्ट ऑफ पुडिंग. एकदा आणि काहीतरी वेगळा अर्थ दिलेला आहे म्हणजे तोच असणार आहे ना. जर काहीतरी वेगळा. द प्रूफ ऑफ क्लेम ऑफ थेरी लाईज इन द प्रॅक्टिकल काय ऍप्लिकेशन ऑर द रिझल्ट. करेक्ट. काय? करेक्ट आहे. सो अशा प्रकारे आपला आजचं सेशन संपलेलं आहे. उद्या भेटू आपण दुपारी 1 वाजता पुन्हा नवीन काहीतरी घेऊन, नवीन TCS पॅटर्न, तलाठी पॅटर्न. ओके, सो गाईज बाय बाय, गुड डे.